नमस्कार. बंडूभाई शहा ज्वेलर्स प्रस्तुत जागर नारी शक्तीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये आहार घेतच असतो. आहार हा आपला खरं तर अविभाज्य घटक आहे. पण हा आहार किती घेतला पाहिजे, कोणता घेतला पाहिजे याही खूप महत्व आहे. आपण डाएट म्हणतो, पण हे डाएट काय हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज सौ कविता पाटील अंधारे मॅडम आहेत. यांच्यासोबत आपण हे सर्व जाणून घेणार. मॅडम, बंडूभाई शहा ज्वेलर्स प्रस्तुत जागर नारी शक्तीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम, मला पहिल्यांदा सांगा आपलं शिक्षण आणि गाव कुठलं आहे? ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जागर नारी शक्तीचा नवरात्र चालू आहे तर देवीची प्रार्थना म्हणून आपण या गोष्टीला सुरुवात करूया. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर, मी पूर्वाश्रमीची कविता रामचंद्र पाटील आणि सध्याची कविता संजय अंधारे. माझं शिक्षण MSW झालेलं आहे. मेडिकल सायकेट्री हे माझं स्पेशलायझेशन आहे. शिवाय मी पोस्ट ग्रॅज्युएशन जे केलं MS ते पण वर्तणूक उपचार बिहेवियर सायन्समध्ये झालेलं आहे. त्याच्यासोबतच मी BSc होम सायन्स करून आहार या विषयाकडे आले. त्याच्यासोबत मी डिप्लोमा केला न्यूट्रिशन हेल्थ केअरचा. आणि हे सगळं माझं शिक्षण लग्नानंतर झालेलं आहे. सोलापूर असेल, धाराशिव असेल, पुणे असेल अशा ठिकाणी मी शिक्षण घेत राहिले. आहार तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ आपण एक वर्कआउट करतात त्याच्यावर, तर याकडे कसं वळला तुम्ही? मानसोपचार तज्ज्ञ नाही म्हणता येत. ॲज अ समुपदेशक किंवा काउन्सिलर या भूमिकेतच मी येते. म्हणजे आम्ही सल्लागाराच्या भूमिकेत राहतो. समुपदेशन करणं हे आमचं काम असतं. नाही, पण कसं वाटलं की आपण ही फील्डकडे जावं? कारण पाहिलं तर ती MD होते. हा प्रवास कसा होता? ॲक्च्युली हे सगळं याचं जे क्रेडिट जातं ते डॉक्टर संजय अंधारेंनाच जातं. कारण लग्न झालं तेव्हा मी ग्रॅज्युएट होते आणि लग्नानंतर डॉक्टरांनी मला सुचवलं की जा तू पेशंटकडे जा, लोकांमध्ये जा, त्यांचे दुःख जाणून घे, काय आहे हे सगळं त्यांनी मला सांगितलं. आपल्याकडे म्हटलं जातं की एखाद्या पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण माझ्या पाठीमागे मात्र पुरुष खंबीरपणे साथ देत आहेत. माझे वडील असतील, माझे मिस्टर असतील, माझे सासरे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सासूबाई. आज त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण त्यांच्याशिवाय मी आज तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला येऊ शकले नसते. माझं घर माझ्या सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी खूप छान पद्धतीने सांभाळलं. माझी मुलं असतील आणि त्यांच्यामुळे मी आज एवढं शिक्षण घेऊ शकले. कारण माझा जो हा प्रवास आहे तो सगळा लग्नानंतर झालेला आहे. त्याच्यामुळे माझ्या पाठीमागे माझे मिस्टर, वडील, सासरे आणि सासूबाई निश्चितच आहे. माझे आईचे आशीर्वाद सोबत आहेतच. नक्कीच मॅडम, आहाराकडे प्रथम वळूया आपण. आहार विभागाकडे पाहायला गेलं तर लहान मुलं किंवा विद्यार्थी जे असतात ते हे खायचं नको, ते खायचं नको असे बरेचसे त्यांचे हे असतात. मला सांगा, मग विद्यार्थी आरोग्यदायी ठेवण्यासाठी कोणत्या स्टेप्स या ठिकाणी आपण? सगळ्यात पहिल्यांदा आपण आहार म्हणजे काय ते बघूया. आहार कशासाठी घ्यायचा असतो तर आपल्याला जसं गाडी चालवण्यासाठी इंधन लागतं, पेट्रोल लागतं, तसंच आपल्याला आपलं शरीर चालवण्यासाठी इंधनाची गरज असते. आणि ते इंधन तुम्ही काय घालता ते फार महत्त्वाचं असतं. आपल्या शारीरिक वाढीसाठी, आपल्या मानसिक वाढीसाठी आहार उत्तम आहार घेणं, समतोल आहार घेणं फार महत्त्वाचं असतं. सामाजिक असेल किंवा शारीरिक मानसिक या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला योग्य आहाराची गरज असते. मग तो तुम्ही किती क्वांटिटीमध्ये खाताय, तुम्ही नेमकं काय खाताय, त्यातनं पोषक तत्व तुम्हाला कितपत मिळतात हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि मग राहिला प्रश्न विद्यार्थी दशेचा. तुम्ही तो प्रश्न विचारलेला की विद्यार्थ्यांनी नेमकं काय खायला पाहिजे, बरोबर आहे? तर वाढत्या वयातील मुलांनी सगळी पोषक तत्व, आपल्याकडे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स जे म्हटलं जातं की मॅक्रो जास्त प्रमाणात खातं. तर मॅक्रोमध्ये काय तर कार्बोहायड्रेट्स येतात, प्रोटीन्स येतात, फॅट्स असतात. आणि मायक्रोमध्ये जे कमी प्रमाणात असतं पण तुमच्या शरीराला फार महत्त्वाचं असतं तर ते येतात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. तर या प्रत्येक घटकामधनं तुम्हाला शरीरवाढीसाठी, स्नायू बिल्डिंगसाठी
ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते सगळं मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्समधून तुम्हाला एनर्जी मिळणार आहे, तर प्रोटीन्समधनं तुम्हाला शरीर वाढीसाठी, स्नायू बिल्डिंगसाठी तुम्हाला प्रोटीन्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर फॅट्समधनं तुम्हाला एनर्जी तर मिळणारच, पण मेंदूच्या वाढीसाठी किंवा स्मरणशक्तीसाठी तुम्हाला फॅट्सची पण गरज आहे. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्सची पण तेवढीच गरज आहे. आणि यासोबत हे सगळं घेतल्यानंतर पाणी फार महत्त्वाचं आहे, कारण शरीरामध्ये 70 ते 72% पाणी असतं. त्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये प्रत्येक अवयवांच्या भोवती, इंद्रियांच्या भोवती पाणी आहे, तर तुम्हाला पाणी पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मुलं म्हणजे की शाळा, आणि शाळा म्हणजे की लंच बॉक्स हा कंपल्सरी येतो. त्या लंच बॉक्समध्ये साधारण काय आहे? लंच बॉक्समध्ये आजकाल काय दिलं जातं, तर बिस्किट्स दिले जातात, बऱ्याचदा जंक फूड दिलं जातं. ॲक्च्युली पोळी भाजी खूप कमी प्रमाणात दिली जाते आणि कौतुक वाटतं सगळ्या शाळांनी मात्र आज कंपल्सरी केले की मुलांच्या डब्यामध्ये पोळी भाजीच कंपल्सरी असायला पाहिजे. जे मी मगाशी म्हटलं, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स हे सगळं तुम्हाला या पोळी भाजी या टिफिनमधनं मिळणार आहे. तुम्ही फ्रूट्स द्या, त्याच्यामधनं तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळणार आहेत. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन जे मिळणार आहेत ते चपाती भाजी, चपाती असतील, डाळी असतील, कडधान्य असतील, प्रथिनं जी आपण म्हटलो ती ह्या सगळ्या गोष्टींमधनं मिळणार आहे. तर मुलांचा परिपूर्ण टिफिन जर बघितला तर त्यांना कार्बोहायड्रेट्स म्हणजे धान्य, कुठलंही धान्य एक प्रकार द्यायला पाहिजे. प्रोटीन्समधनं तुम्ही डाळी द्या, कडधान्य द्या, कारण टिफिन येतो शेवटी. मग त्याच्यामध्ये तुम्ही मटकीचा पराठा असेल, मुगाचा पराठा असेल, तुम्ही सॅलेडमध्ये तुम्ही काबुली चण्याचा वापर करू शकता जे हाय प्रोटीन आहे तुम्हाला. आणि त्याच्यासोबत तुम्ही मिनरल्समध्ये किंवा जी आपली खनिज तत्व म्हणतो, तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामधनं तुम्ही त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर अशी घालून कोशिंबीर दिली किंवा मुळा वगैरे घातला, पालेभाजीमध्ये पालक वगैरे घातला, तर तुम्हाला त्या सगळ्या एका टिफिनमधनंच सगळ्या गोष्टींची, पोषक तत्वांची पूर्तता होणार आहे. तो टिफिन तसा असायला पाहिजे की तुम्ही देताना याच्यामध्ये काय दिलं, सगळ्या गोष्टी आल्यात का, कार्ब आले का, प्रोटीन आलं का, फॅट्स त्याच्यामध्ये असतात, साजूक तूप वगैरे आपण घातलेलं असतं. त्याच्यामुळे ते बनवताना जरी तुम्ही आलू पराठा जरी घेतला तरी त्याच्यामधनं स्टार्च मिळणार आहे, तुम्हाला बऱ्यापैकी कार्बोहायड्रेट्स मिळणार आहे. पण आलू बरोबर तुम्ही म्हणजे बटाट्याबरोबर तुम्ही मेथी दोन मिक्स करून जर दिलं तर तुम्हाला ते खनिज तत्व पण त्याच्यामध्ये येणारच आहे. साधा आणि कार्बोहायड्रेट्स शेवटी बेस काय आहे तुमचा, चपातीचा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गव्हाचं पीठ आणि थोडं बेसन पीठ जर मिक्स केलं फॉर एक्झाम्पल म्हटलं, तर तुम्हाला प्रोटीन आणि कार्ब सगळं मिक्स होतच आहे. शिवाय तुम्ही तूप लावताय त्याला, तर ते फॅट्स आलेच आहे. आणि हे सगळ्यासोबत तुम्ही दही देणार आहात, म्हणजे परत तिथे तुम्हाला कॅल्शियम रिच फूड दिलेलंच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि त्याच्यासोबत काकडी, टोमॅटो किंवा एखादं फ्रूट वगैरे दिला तर तो परिपूर्ण टिफिन होऊ शकतो. आणि सोबत तुम्ही अजून नट्स देऊ शकताय, अक्रोड असतील, बदाम असतील, खजूर असेल. टिफिनची व्याख्या जर बघितली ना, पहिल्या ह्याच्यात बघितली एकच टिफिन असायचा. आज तुम्ही सीबीएसई किंवा कुठल्या इंग्लिश मीडियम किंवा कुठल्याही शाळेत जर पाहिलं तर बऱ्याचदा स्नॅक्स टिफिन आणि टिफिन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. हो, कारण आता शाळेचं टायमिंग पण वाढलं गेलेलं आहे. टिफिन मध्ये नेमकं काय? स्नॅक्स मध्ये तुम्ही सॅलेड देऊ शकतात, फ्रुट्स देऊ शकतात, चणे फुटाणे देऊ शकतात, ड्रायफ्रुट्स आणि नट्स तुम्ही देऊ शकतात. आता फ्रुट्स आणि नट्समध्ये पण खूप गल्लत होते, कारण आपण जेव्हा नट्स आणि ड्रायफ्रुट्स म्हणतो तर ते एकच समजलं जातं, पण तसं नाही आहे. नट्स म्हणजे बी फॉर्ममध्ये, मग तो बदाम असेल, शेंगदाणे असतील, मुरघळ, किंवा तुम्ही अक्रोड, काजू, तुम्ही या गोष्टी, पिस्ता असेल, तर ह्या गोष्टी नट्समध्ये येतात. पण जेव्हा ड्रायफ्रुट्स, ड्राय मीन्स सुकवलेली फळं, तर अंजीर असेल, जर्दाळू असेल, ह्या गोष्टी तुम्ही, खजूर असेल, आपले मनुके असतील, या गोष्टी स्नॅक्समध्ये तुम्ही देऊ शकता. फ्रुट्स आहेत, सॅलेड, काकडी, टोमॅटो, गाजर अशा तुम्ही गोष्टी देऊ शकतात. त्याच्यामध्ये मखाणे आहेत, ह्याच्यासाठी चणे फुटाणे आहेत, मुरमुरे आहेत, खारेमुरे आहेत, ज्याला आपण आपल्याकडे होतं पूर्वी, आपण खारेमुरेच जास्त खायचो, तर हे स्नॅक्समध्ये आरामात तुम्ही घेऊ शकता. तसं काही पाहायला बघितलं तर काही मुलं ड्रायफ्रुट्स खात नाही, ते इझिली जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कसं करताय? ड्रायफ्रुट्स मग आता तुम्ही अंजीर रोल, खजूर रोल, आता इथे सगळ्या स्त्रियांची, माता लोकांची इथे कस लागतो, परीक्षा असते की तिने तिचं विचार आणि तिची कल्पनाशक्ती यांच्या जोरावर ते आपल्या पोरांना काय खाऊ घालायचं ते त्यांच्या हातात आहे. कारण प्रत्येक पोराची खोड आपल्या आईलाच माहिती असते, प्रत्येकीला माहिती असतं आपलं पोरगं काय खातं. तर तुम्ही तसं, पोरच नाही,
नवऱ्यांना सुद्धा पालेभाज्या वगैरे आवडत नाही, बऱ्याच नवरे लोकांना पालेभाज्या आवडत नाही, मग तेव्हाही मग पराठा तुम्ही करून द्या, भजी करून द्या, जे आवडतं त्या फॉर्ममध्ये तुम्ही ह्या गोष्टी बनवल्या पाहिजे. मॅडम, आणखीन एक आपण दररोजच्या जीवनात शब्द वापरतो, जर बाहेर गेलो तर बऱ्याच आपण पाहायला मिळतो, पण नाही मी डाएटवर आहे, मी आज हे केलंय, मी डाएट चालू केले. तो डाएटची नेमकी व्याख्या काय? डाएट म्हणजे योग्य प्रमाणामध्ये आहार, आणि तो कुठल्या गोष्टींसाठी करतो. म्हणजे वजन कमी करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी क्वांटिटी, क्वालिटी, पोषक तत्व हे मात्रा घेता, आणि तो ठराविक वेळेसाठी असतो. आहार आपण आयुष्यभर ते तुम्हाला घ्यावंच लागतं, पण डाएट तुम्ही ठराविक वेळांसाठीच घेतलेलं असतं. ठराविक पिरियड असेल तुमचा, म्हणजे लठ्ठपणा आता कमी करायचं, किती वजन कमी करायचं आपल्याला, किती कॅलरीज आपल्याला ते कमी करावे लागतील, घ्याव्या लागतील, आणि त्या बर्न आपण कशाच्या माध्यमातून करणार आहे, आणि हे वर्षानुवर्ष नाही चालत. मग ते जर केलं तर डेफिशियन्सी येऊ शकते. म्हणून आपल्याला डाएट हा अगदी ठराविक वेळामध्ये, ठराविक क्वालिटीमध्ये, क्वांटिटीमध्येच ठराविक आहारच घ्यावा लागतो. मग ती थेरपीमध्येच मोडतं. हे डाएट थेरपी असं नावच दिलं गेलेलं आहे त्याला. मग तेही तज्ज्ञांकडून खरं तर त्याची माहिती घेऊन हे सल्ला घेऊन ते वापरात आणले पाहिजे. कारण बरेचदा बघितलं तर डाएटमध्ये एक टाइम जेवण वगैरे असे प्रकार सुरू असतात. हो, आजकाल इंटरमिटंट फास्टिंग असेल किंवा क्रॅश डाएट असेल, किंवा कोणी मनाने बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबवर वगैरे बघून फॉलो करतात. पण ॲक्च्युली आपल्या शरीराचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्याला काय लागतं आणि काय नाही हे आपल्याला माहीत असतं. पण तिथे तुम्ही जर तज्ज्ञांची मदत घेतली या गोष्टींसाठी तर ते तुम्हाला आवडतील असं सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये बसवून देऊ शकतात. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, तुम्हाला जर हवं असेल तर कस्टमाइज प्लॅन करून दिले जातात की तुमची आवड काय, तुम्हाला कुठली फूड ॲलर्जी आहे, तुमच्या वेळा काय आहेत, हे सगळ्या गोष्टी ते तुम्हाला बसून तुमच्या डायटिशियन तुमच्या मनाप्रमाणे तो डाएट प्लॅन करून देऊ शकतात. पण तो फॉलो करायचं का शेवटी परत त्या व्यक्तीचं असतं. वजनाचा विषय निघाला त्यामुळे विचारतो की वजन वाढीसाठी साखर किती कारणीभूत आहे? खूप जास्त कॅलरीजच वाढतायत, आणि नुसतंच तुम्ही वजन वाढवताय त्याच्याबरोबर तुमचे म्हणजे आहार, लाईफस्टाईल डिसीजेस जे म्हणतो, डायबिटीस असेल किंवा आजकाल हायपरटेन्शन, बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेतच, तर हे वाढण्याच का, लिव्हर डिसीजेस हे पण साखरेने तुमचं वाढणारच आहे, कारण त्याच्यामधनं ग्लुकोजच वाढते ना. तर या गोष्टी बंद करण्यासाठी तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करतच नाही, डेफिनेटली तुमचं वजन वाढणारच आहे, आणि ओबेसिटी वाढली की बाकीचे आजार येणारच आहे. त्याच्यामुळे साखरेचा पण फार महत्त्वाचा रोल राहतो. पण तुम्ही जर काही ॲक्टिव्हिटी करत नसाल, म्हणजे अति तिथे माती, कुठली गोष्ट प्रमाणात असेल तर काही लिमिटेशन्स असावे. आपल्याकडे म्हटलं जातं अति तिथे माती. अन्न तारतं पण आणि अन्न मारतं पण. आता डिपेंड्स अपॉन यू, तुम्ही नेमकं काय करायचं ते. साऊथ इंडियन डिशेस जर घेतल्या आपण घरीही करतो, इडली असेल, डोसा असेल, त्याचं किती कॅलरी किंवा प्रथिनेच्या मिळतात? प्रोटीन्स मिळतात. तुम्ही खाताय कसं त्याच्यावर अवलंबून आहे. आपण हॉटेलमध्ये गेलो तर डीप इडली दिली जाते, आपण डीप इडली खात नाही. आपण घरी काय करतो, एक वाटी सांबारमध्ये 8-10 इडल्या आरामात खातो. काय तुम्हाला प्रोटीनची मात्रा जाणार आहे, सगळं तर कार्बच जाणार आहे तुमच्या पोटामध्ये. पण तुम्ही जर त्या पद्धतीने खाल्लं, डीप करून 2च इडल्या प्रमाण असं, म्हणजे मी मगाचपासून जे सांगते की अन्न तारतं पण अन्न मारतं पण, प्रत्येक गोष्टीला प्रमाण ठरलेलं आहे. त्या प्रमाणामध्ये म्हणजे एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये तुम्ही सांबार घेतलं, साईडला चटणी घेतली नारळाची, आणि 2 इडल्या डीप करून खाल्ल्या तर तुमची ती मात्रा भरणारच आहे ना, पोट व्यवस्थित भरणारच आहे. पण तुम्ही नुसतंच एक वाटी सांबारमध्ये जर तुम्ही इडल्याच घेत असाल तर सगळं पोर्शन तुमचं कम्प्लीट होणारच नाही जे तुम्हाला हवं. म्हणजे मी साधं सांगेल, सकाळी जर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं असेल तर आपल्याकडे पूर्वी बघा न्याहारीला आपण काय खात होतो, आपले पूर्वीचे लोक काय खात होते, भाकरी, चटणी, मिरचीचा ठेचा, दही, म्हणजे प्रोटीन आलं, कार्ब्स आलं, शिवाय विटामिन्स मिनरल्सची मात्रा तिथून तुम्हाला मिळतेच आहे ना. साधाच आहार आहे, साधंच आहे, सिंपल आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच मिळतं. अशा म्हणजे ते डोक्यामध्ये ठेवलं आपल्याला कशाबरोबर काय खायचं. आणि आपल्याकडे भारतामध्ये खूप चांगली गोष्ट आहे बरं का, की कॉम्बिनेशन फूड आपल्याकडे खरं अगोदरपासूनच आहे. म्हणजे कशाबरोबर काय खायचं हे आपलं पूर्वापार चालत आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त डोकं लावायची काही गरज नाही पडत. म्हणजे पराठा आला की एकतर दह्याबरोबर खा, नाहीतर लोणच्याबरोबर खा, थालीपीठ आले की बरोबर लोणी येतच, म्हणजे तुमची तिथं फॅटची मात्रा कम्प्लीट होते,
तुमचं तिथं प्रोटीन येतं, डाळी असतात आणि तुमच्या तिथं विटॅमिन्स आणि मिनरल्स, कारण भाज्या असतात, हिरव्या पालेभाज्या, तर ते तिथेही ती मात्रा कंप्लीट होते. म्हणजे तुम्ही काय खाता आणि कसं खाता, किती खाता, हे फार महत्त्वाचं. मॅडम रुग्णांकडे बघूया थोडंसं. जे स्थूल असलेले जे व्यक्ती असतात रुग्ण, त्यांच्या आहाराचं नियोजन कसं केलं पाहिजे? स्थूल व्यक्तींमध्ये आहाराचं नियोजन, आता पूर्वी कसं होतं आपल्याकडे, आपण थाळा खात होतो, थाळानंतर थाळी आली, थाळीनंतर आता असं झालं की छोटी प्लेट आली, कारण आपल्या ॲक्टिव्हिटीज तेवढ्या नाहीत. स्थूल का झाली ती व्यक्ती? ॲक्टिव्हिटीज नाही आहेत ना, खाणे, कॅलरीज घेणं, जास्त खायचं आणि बसायचं, शरीराची हालचालच होत नसेल तर ते स्थूलत्व येणार आहे. मग यांना मॅनेज करण्यासाठी तुम्हाला फक्त आहार तर 75% किंवा 70% आपण म्हणतो, पण 30% तुम्हाला एक्सरसाइजची त्याला जोड द्यावीच लागते. आणि याच्यासोबत मी अजून एक गोष्ट सांगेल की याच्यामध्ये तुम्हाला मन पण, म्हणजे मनाचा पण गोष्ट घ्यावी लागते. सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, कारण हे एका महिन्यामध्ये तूप खाल्लं की रूप असं होत नाही. याला वेळ द्यावा लागतो, कारण तुमचं स्थूलत्व यायला वेळ लागलेला आहे. तसंच तुम्हाला कमी व्हायला सुद्धा वेळच द्यावा लागणार आहे आणि तिथे तुम्हाला स्वतःला मोटिवेट करावं लागणार आहे. मध्येच कुठेही, म्हणजे माणूस काय करतो, महिनाभर 2 महिने करतो कंटिन्युटी, ते 6 महिने, कमीत कमी 6 महिने 8 महिन्यांचा पिरियड स्वतःसाठी द्यावा लागतो. तेव्हा ते स्थूलत्वाचं नियोजन पूर्णपणे करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. हालचाल फार महत्त्वाची असणारी शारीरिक हालचाल, आणि त्याच्यासोबत तुम्ही किती कॅलरीज घेत आहेत, कारण शेवटी तुमच्या रोजच्या आहारामधून तुम्ही 3000 कॅलरीचा डाएट घेत असाल तर तुम्हाला तिथं 500 कॅलरीज कमीच कराव्या लागणार आहे. 2500 कॅलरीज तुम्ही कशामध्ये घेणार आहे? तुम्हाला कार्ब्स वाढवायचे नाही, कार्बोहायड्रेट्स तुम्हाला कमीच करायचे. मग तुमचं पोट पण भरलं पाहिजे. तुमची एखादी चपाती मी सरळ नाही काढून घेऊ शकत. तुम्ही 2 चपात्या खात असाल आणि मी सांगितलं आजपासून एकच चपाती खा, तर ते होऊ शकत नाही, कारण लगेच मग माणसाचं तिथं निम्म अवसन कळतं की बापरे. आणि तेच झाले की डायटिशियन म्हटलं की तोंडाला मारतात. ॲक्च्युली तसं नाही आहे. क्वालिटी फूड आणि क्वांटिटीमध्ये दिलं जातं. तुम्ही काय खायचं काय नाही आणि कुठले पोषक तत्व तुम्हाला गरजेचे आहेत, ते पोषक तत्व कसे खेचून घेतले जातात हे त्याच्यामधनं येतं. त्याच्यामुळे तुमची चपाती जरी काढली तरी तुमचं पोट भरणार आहे. काय खायचं, तुमच्या आवडीचाच आहार, पण तो कॅलरी कमी करून किंवा किती कॅलरी चालायचं हे सगळं प्लॅनिंग करून तुमच्यापर्यंत ते पोहोचणार आहे. मधुमेह रुग्णांच्या बाबतीत पण असंच आहे, तर त्यांच्या आहारात काय बदल होतो? त्यांना ॲक्च्युली शुगर असतेच आणि कार्बोहायड्रेट जर जास्त खाल्ले तर परत ती शुगर वाढणारच. मग शक्यतो सांगताना त्यांना हाय प्रोटीन आणि रिच फायबर सांगितलं जातं. प्रोटीन याच्यासाठी की मसल लॉस होऊ नये, कारण ऑलरेडी आपण कार्ब्स कमी केलेले असतात. एनर्जी तर टिकून राहिलीच पाहिजे, पण जास्त पण नको एक्सेस, कारण ऑलरेडी त्यांच्या शरीरामध्ये साखर आहेच. तर मग आपल्या अन्नाचं रूपांतर, खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं, ते वाढणारच आहे. मग त्याच्यामुळे त्यांना प्रोटीन डाएट, पण प्रोटीनमधून तुम्हाला थोडंफार एनर्जी मिळणारच आहे, थोडीफार एनर्जी मिळणारच आहे, पण तुमची मसल बिल्डिंग व्यवस्थित राहिलं पाहिजे, स्नायू व्यवस्थित राहिलं पाहिजे, तुमचं दैनंदिन कामकाज तुम्हाला करता आलं पाहिजे, कारण प्रोटीन जे येतो तो स्नायू बिल्डिंगसाठीच घेतो आपण. आणि शिवाय फायबर याच्यासाठी घ्यायचं की लॉंग लास्टिंग, म्हणजे तुमच्या शरीरातली साखर झपकन शोषली जाऊ नये, तर त्याला ड्युरेशन वाढलं जावं. फायबरमधलं ड्युरेशन वाढणार, की पटकन साखर रक्तातली वाढणार नाही आहे, ती हळूहळू वाढणार. आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीज येतात, बाकीच्या गोष्टी येतात, तर तोपर्यंत ती म्हणजे स्थिर रक्तातली साखर स्थिर राहण्याचं काम फायबर करतं. फायबर बद्धकोष्ठता तुमच्यामधली कमी करतं, गॅस ट्रबलिंग कमी करतं, पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत करतं आणि पोषक तत्व खेचून घ्यायला मदत होणार या सगळ्या गोष्टी. म्हणून रिच प्रोटीन, हाय फायबर डायबेटिक पेशंटला सजेस्ट केलं जातं. बीपीचे जे पेशंट आहेत त्यांनी काय करायचं? त्यांनी सोडियम क्लोराईड, कारण त्याच्यामुळे हायपरटेन्शन तुमचं वाढणारच आहे, तर मिठाचं प्रमाण कमी करावं. मिठयुक्त खारावलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, बाहेरचे जंक फूड सगळ्या गोष्टी टाळाव्यात. जे काही असेल ते घरचं खावं. मीठ वरतून खाऊ नये कुठल्याही गोष्टीचं. हे मिठाचं प्रमाण नाकेबरोबर किंवा कमी असावं. मीठ आपलं एक मानशी 5 ग्रॅम ते 6 ग्रॅम मीठ बास होतं. म्हणजे 5 ग्रॅम ते 6 ग्रॅम म्हणजे आपला नाश्त्याचा चमचा, किंवा आपण पोहे वगैरे खातो तर तो जो स्पून आपला चमचा आहे, तर तो सपाट चमचा मीठ आपल्या पोटात दिवसभरात जावं, एवढं सफिशियंट. हा झाला प्रकार आहाराचा प्रश्न. आहाराचा प्रश्न जो होता, आता तुम्ही मिठाचा उल्लेख केला की मीठ कमी खाल्ले पाहिजे किंवा जास्त खाल्ले पाहिजे.
रोजच्या प्रमाणात मिठाचे दोन प्रकार आपण प्रत्येक घरात थोडंफार पाहायला मिळते, शेंगा मीठ आणि साधं मीठ. बऱ्याच जणांचं असं मीठ आहे ते मीठ शेंगा मीठ खाल्लं तर काही होत नाही, ते आरोग्याला चांगलं असतं, त्याबद्दल काय? शेवटी दोन्ही मिठं असली तरी मीठ हे मीठच आहे. शेंगा मीठ खनिज मीठ आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड बरोबर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे आणि ते खनिज आहे. रिफाईंड जास्त केलेलं नसतं, त्याच्यामुळे खनिज त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला मिळतात आणि ते आरोग्यकारक. पण मीठ हे चवीपुरतंच, कारण मिठाचं प्रमाण तेवढंच आपल्या ताटामध्ये असावं, मग ते कुठलंही मीठ असेल तरी. तर शेंगा मीठ पण तुम्ही तेवढंच वापरू शकता. आणि दुसरं मीठ जे आहे हे खनिज म्हणजे याच्यामधनं मिळतं ना, आपल्याला खडकांमधनं मिळतं शेंगा मीठ. पण जे आत्ता टेबल साल्ट म्हणतो किंवा साधं मीठ म्हणतो किंवा पांढरं मीठ म्हणतो, ते समुद्राच्या पाण्यापासून बाष्पीभवन होऊन ते आपल्याला ते मीठ मिळतं. त्याचं साधारणतः त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण 95 ते 99% असतं आणि त्याच्यामध्ये मग आयोडीन मिक्स केलेलं असतं. मग ते हे गॉयटर होऊ नये किंवा थायरॉईड होऊ नये म्हणून आयोडीनयुक्त मीठ घेतलेलं चांगलं. पण याचंही प्रमाण वाढलं तर हायपरटेन्शनसारखे आजार होणारच. त्याच्यामुळे शक्यतो मीठ हे ताटात किती वाढलेलं असतं, मीठ भाजीसारखं वाढत नाही. मीठ चिमूटभरच आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग मीठ कुठलंही असेल, खनिज असेल किंवा साधं असेल. मधुमेहाच्या बाबतीत थोडं मागे बोलूया की बरेच पेशंट असं म्हणणं असतं किंवा आपण जीवनात जे मधुमेहाचे आहेत त्यांना जे आपण भाकरी खातो आणि चपाती हे आहारात दोनच आपण शक्यतो जास्त प्रमाणात खातो. तर मधुमेहा पेशंटचं असं असतं किंवा भाकरीनं शुगर वाढत नाही पण चपातीनं वाढते, किंवा मग ताजी भाकरी खाली तर वाढत नाही, शिळ्या भाकरीनं वाढते, असं काय असतं? आता हे सगळे काय म्हणतात ते सगळे मनाचे मांडे आहेत. पण त्याचा व्यवस्थित म्हणजे आपण हे बघा, सगळ्यात सोपं उदाहरण मी सांगेन. जिथं राहतोय, जिथं खातोय आणि जे लहानपणापासून शरीराला सवय आहे ती जर एकदम बंद केली तर तुमचं मन, कारण शरीर आणि मन तुमच्या जीवनरात्याची दोन्ही चाकं आहेत आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि डायबेटीस हा आजार तुमचा लाईफस्टाईल आजार आहे, डिसीज. मग लाईफस्टाईलमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. मग इथे परत तेच, आता मला जर सांगितलं, आंध्राच्या लोकांना सांगितलं तांदूळ खाऊ नका, तुम्हाला शुगर आहे, शक्य आहे का? प्रॅक्टिकली शक्य आहे का? इथे तुम्हाला सांगितलं, आपण सोलापूर जिल्ह्यात राहतो किंवा धाराशिव जिल्ह्यात राहतो, ज्याला ज्वारीचं कोठार आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं सोलापूर जिल्ह्याला म्हटलं जातं किंवा ज्वारी जास्त आपण इथे खातो. या लोकांची एकदम जर ज्वारी काढून घेतली तर काय होणार आहे? गोष्टी बिघडणारच आहेत. पण त्यालाच तुम्ही ऑप्शन्स दिले. चपाती खायची, तुम्हाला मिक्स रोटी खा. चपाती खाताना ग्लुटन फ्री खा, म्हणजे पाणी उकळून त्याच्यात कणिक मिक्स करून, म्हणजे आपण उकड जी काढतो ते उकड पद्धतीने तुम्ही चपाती करून खा. किंवा तुम्ही ज्वारी खाताना त्याच्यात डाळीचं, म्हणजे आपल्याकडे करतात बेसन पीठ वगैरे मिक्स करतात, तशी तुम्ही भाकरी करू शकता किंवा सप्तधान्यांची भाकरी करू शकता. कारण प्रत्येक घटक वेगवेगळा पोषक तत्व घेऊन आलेला आहे. म्हणजे चपातीमधनं जे मिळणार आहे ते थोडीच तुम्हाला ज्वारीमधनं मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक घटक तुमच्या शरीराला आवश्यक आहे. प्रत्येकाची पोषक तत्व वेगळी आहेत, फक्त त्याचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. मग तुम्ही चपाती किती खाता आणि भाकरी किती खाता याच्या प्रमाणावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि खाल्ल्यानंतर तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करता, कारण ते तुम्हाला शेवटी तुम्ही ते फार महत्त्वाचं आहे. खाऊन जर बसलात तर तुमची शुगर काही खाल्लं तरी वाढणारच आहे. तुम्हाला 10 मिनिट आम्ही शतपावली जे सांगतो, आफ्टर प्रत्येक खाण्यानंतर एक 10 मिनिटं तुम्ही चाललं पाहिजे. ते शतपावली जो प्रकार आहे तो तसा केलाच पाहिजे तुमची शुगर स्थिर होण्यासाठी. मग चपाती पण खाताना तुम्ही डाळीचं पीठ मिक्स करून, आपल्याकडे आहे चपातीमध्ये सोयाबीन मिक्स करतात, भाकरी ज्वारीमध्ये तांदळाचं पीठ मिक्स केलं जातं, सप्तधान्य आहे किंवा दलिया नाचणी आहे. पण आपल्याकडे नाचणी कोल्हापूर साईडला मिळते, बाजरी. आता आणि तुम्हाला खरं सांगते की आपल्याकडे इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक पदार्थ आलेले आहेत आहारामध्ये. आता बघा, थंडी चालू झाली की आपल्याकडे बाजरीचं पीक भरपूर येतं. बाजरी उष्ण आहे, गुडघे उष्ण आहे, त्याच्यातनं तुम्हाला कॅल्शियम मिळणार, प्रोटीन चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. महिन्यामधनं सुद्धा तुम्ही ते पण या दिवसांमध्ये खाऊ शकता. आपल्याकडे संक्रांत बघा, तीळ, कॅल्शियम, बीच आणि गुळ, आयर्न, लोह मिळतात. संक्रांत कुठल्या महिन्यात येते? थंडीत येते, म्हणजे शरीराला उष्णता त्याच्यातनं मिळते. म्हणजे इतक्या छान ऋतूंमध्ये सगळ्या गोष्टी त्या ऋतूमधलं ते खात राहावं, माणसाने खात राहावं. आणि खाल्ल्यानंतर ते
पचण्यासाठी एक्सरसाइज करत राहा. फळांच्या बाबतीत थोडं सांगा, कुठली फळं आरोग्याला लाभदायक? सगळीच फळं चांगली होती. प्रत्येक फळ पोषक तत्व घेऊन आलेले आहे. त्याचं प्रत्येकाचं वेगळं पोषक तत्व आहे. सगळे तुम्हाला व्हिटॅमिन्स त्याच्यामधून मिळणार आहे, जीवनसत्व खनिजे तुम्हाला त्याच्यामधून मिळणार आहे. असं स्पेसिफिक फळ नाही. सगळी फळं तुम्हाला निरोगी माणसाला सगळी फळं त्या सीझनमधली फळं खायला काहीच हरकत नाही. पण प्रत्येक मधुमेह व्यक्तींना मात्र आंबा असेल, चिकू असेल, द्राक्ष असतील, जी जास्त गोड, केळी, सुक्रोज ज्याच्यामध्ये जास्त आहे, साखर, तर असे पदार्थ टाळलेलेच बरे. आता ॲक्च्युली याला पण कसं आहे माहिती का, तुम्ही काय खाता आणि किती खाता याच्यावर फार अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही ताट भरून जेवण केलं आणि सोबत केळी खाल्ली तर तुमची शुगर वाढणारच आहे. पण तुम्ही तेच व्यायाम करून आलात, एक 5 किलोमीटर चालून आलात आणि तुम्ही आल्यानंतर केळी खाल्लं तर तुमची जी एनर्जी डाऊन झालेली असते ती एनर्जी तुमची लेवल लागणार आहे. म्हणून तुम्ही कुठलंही फळ कसं खाता त्याच्यावर अवलंबून आहे. आंबा तुम्हाला खायला सांगितला, डायबेटिक पेशंटला मी सांगत नाही, पण समजा खायचा असेल तर तुम्ही एक मील स्किप करा. तुम्हाला एकदम 250-300 कॅलरीज तुमच्या वाढणार आहेत आणि तुम्ही आधीच दुसरं कुठली गोष्ट खाल्ली हे अजून वाढणारच आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही एखादी मील स्किप करा किंवा एखादी फोड जाईल, पण ते मग वारंवार पण नाही खाल्लं पाहिजे. एखाद दिवशी तुम्ही टेस्ट बदल म्हणून एखादी फोड, अर्धी फोड अशी तुम्ही खाऊ शकता. पण तुम्ही त्याच्या आधी काय घेतलं, त्याच्यासोबत काय घेता हे फार फार महत्त्वाचं आहे. कारण नुसतंच आंबा खाणं महत्त्वाचं नाही, त्याच्यासोबत तुम्ही फायबर परत त्या आलं बाकीच्या सगळ्याच गोष्टी. तुम्ही जेवणही खाताय, 2 चपात्याही खाल्ल्यात, भातही खाल्लाय, आंबाही खाल्लाय, असं नाही आहे म्हणजे. मग म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रमाण ठरलेले, क्वालिटी आणि क्वांटिटी कसं खाता ते फार महत्त्वाचं. हा झाला आहाराविषयी, मानसिक समुपदेशाविषयी बोलूया. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडे जाऊया. विद्यार्थी आता जर बघितलं मोबाईलच्या त्यांना जो आहे सवय इतकी लागलेली आहे ना की त्यातून जर विद्यार्थ्यांना पुढं बाजूला काढायचं असेल किंवा काय करावं? मुलं अनुकरण प्रिय असतात. आपणच दिलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याचकडनं ती मुलं शिकलेली आहेत. त्यांना डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं तर ते कधी ऐकणार नाही. त्याच्यासाठी आधी आपलं स्वतःमध्ये बदल करून घ्यावे लागतील. आपण स्वतः मोबाईलपासून दूर जावं लागेल. आणि तुम्हाला मला सांगायला खूप आवडेल की 1 वर्षापूर्वी माझ्या मुलाला चष्मा लागला होता. मोबाईल खूप ॲडिक्शन होतं, नंबरचा चष्मा लागलेला होता. मग त्याला मी कंटिन्यू ॲक्टिव्ह ठेवत गेलो. त्याला सतत काही ना काहीतरी एक झालं की एक कार्य म्हणजे कामात गुंतवत गेले. मग गेम्स असते त्याच्यासाठी मी वेळ देत गेले. प्रत्येक ॲक्टिव्हिटी मैदान दिलं, त्याला मैदान दिलं, खेळ, तू भरपूर खेळ, बाहेरच्या गोष्टी इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवले, काही क्लासेस लावले जेणेकरून तो मोबाईलपासून दूर राहील. त्याला सांगितलं मोबाईल देणार तुला पण क्वालिटीमध्ये देणार, क्वांटिटी टाईम नाही मिळणार. क्वालिटी टाईममध्ये तू बघायचं, तुला तासभर मोबाईल बघायचं नाही, तू मोबाईलमध्ये काय बघतोस काही नाही हे मला समजलं पाहिजे. माझ्या शेजारी बस, मला ते कळलं पाहिजे. त्याला क्रिकेटचं फार प्रचंड आवडतं, क्रिकेट तर मोबाईलवर क्रिकेटच्याच सगळ्या गोष्टी बघतो आणि गेम खेळतो. पण मी शाळेत जाऊन भेटले, त्याच्या टीचर्सला भेटले की जे मी करते माझ्यासोबत तुम्ही त्याला न बोलता सगळ्याच मुलांना या गोष्टी तुमच्या बोलण्यात, कारण शेवटी कसं असतं मुलांची पहिली गुरु आई असते आणि शाळेतली दुसरी गुरु असं म्हटलं जातं. मुलं आईचं ऐकतात तसंच शिक्षकांचंही ऐकतात. मग शाळेतल्या टीचर्सना भेटले, ट्युशनमधल्या टीचर्सना भेटले, त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने त्यांना सांगत चला. त्याला काही गोष्टी दाखवल्या की मोबाईलनी काय होत आहे आणि त्याच्यानंतर तो हळूहळू तो वेळ त्याचा कमी होत गेला, कारण त्याला वेळ मिळतच नव्हता. सगळ्या गोष्टी मोबाईलपासून दूर होण्यासाठी इतक्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला गुंतवलं की ॲटोमॅटिकली त्याचा मोबाईल कमी झाला आणि 1 वर्षानंतर त्याचा नंबर पूर्ण चष्म्याचा गेला. आता त्याला चष्मा नाही आणि आताही दिवसभर तो आता स्कूल असतं, ट्युशन असतात, मैदानावर खेळायला जातो. याच्यामुळे फक्त हार्डली अर्धा-पाऊण तास तो संध्याकाळी आल्यावर मोबाईल बघतो आणि ठीक आहे मग इट्स ओके. पण त्याच्यासाठी मला स्वतःला पण माझा मोबाईल दूर ठेवावा लागेल. मी त्याच्यासमोर असताना मोबाईलला हात लावत नाही. कॉल असतील मोबाईल घ्यायचा, मी लपवून ठेवते किंवा पर्समध्ये ठेव, इकडे ठेवते. जेवताना सुद्धा मोबाईल मी साईडला ठेवते आणि मग बसते. आणि मग संध्याकाळी जेव्हा घरी असतो किंवा थोडासा वेळ आहे की आता सगळं झालं बघूया दिवसभरातले काय मेसेजेस आहेत काय, तेव्हा तो मोबाईल घेतला जातो. म्हणजे अगोदर स्वतःला चेंज व्हावं लागतं आणि तुमच्याकडे बघून मग ॲटोमॅटिकली मुलं चेंज होतात. आता म्हणलात की तुम्ही मुलं अनुकरणप्रिय असतात,
जर आता आपण थोडं लहान मुलांच्या बाबतीत बघितलं ना, तर पालक जर असतील ना, लहान मुलं जेवत नसतील तर त्यांना मोबाईल देतात, हे बघ पण हे तू खा. हे कुठंतरी बदललं पाहिजे. कारण आता आजकाल आम्हाला लोकांना पण असं वाटतं की मुलांनी एका ठिकाणी जाऊन बसून जेवावं. पूर्वी मला मग आठवते माझ्या लहानपणी माझी आई कडेवर मुलांना, माझ्या भावांना वगैरे घ्यायची आणि चिव काऊ अशा गोष्टी सांगत दाखवत त्यांना खाऊ घालायची. त्या गाडीवर बसवायची, त्या गाडीला एखादा घास, त्या गाडीला खाऊ घालते, मग मुलांना खाऊ घालते, असं करत करत गोष्टींमधनं वगैरे ती खाऊ घालायची. आता तेवढा वेळ नाही राहिला आपल्याकडे, त्याच्यामुळे धर मोबाईल धर आणि खा, पटपट अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली होती. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, वेळ दिला गेलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते होणार नाही का. म्हणजे हे सगळं जे बदलायचं ना मुलांमध्ये, जे बदलायचं ना ते सगळं आपल्यामध्ये बदल झालं पाहिजे. विद्यार्थी जर तणावग्रस्त असतील तर कसं मार्गदर्शन? स्ट्रेस कशाचा स्ट्रेस? अभ्यासाचा. विद्यार्थी म्हणजे सरस अभ्यासाचा असेल, शक्यतो जास्त अभ्यासाचा स्ट्रेस. ओके. आजकाल मुलं खेळायला जातच नाही. ऍक्च्युली सगळ्या मुलांनी खेळायला मैदानावर जायला पाहिजे, कारण त्याच्यामधनं स्ट्रेस आउट होणं खूप महत्त्वाचं आहे. बूस्ट जे मिळतं तुम्हाला, एनर्जी बुस्टिंग जे मिळणार आहे ते खेळांमधनं भरपूर प्रमाणात मिळणार आहे. आणि आजकाल शाळांमध्ये तर आपल्या वेळेस पूर्वी पीटीचे तास वगैरे असायचे, आता पीटीचे तास पण नसतात. फक्त अभ्यास आणि अभ्यास, आणि घरी आलं की मोबाईल आणि मोबाईल. तो ऑटोमॅटिकली स्ट्रेस वाढतच चालला. कुठेही त्यांना खेळ मिळत नाही. अभ्यास मुलं करत आहेत पण त्यांना आउटलेट व्हायला बाहेर काहीच मिळत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते, बकेट माहिती आहे सगळ्यांना, पाण्याची बकेट सगळ्यांना माहिती. नळ चालू केला की पाणी वाहत राहते, ते स्ट्रेसचं पाणी त्या मुलांच्या मनात राहतं. आणि मुलांचं पण म्हणजे बकेट झाली आहे ती बकेट पूर्ण भरते, ती पूर्ण वाहतीये, त्याला आउटलेट कुठेच नाही आहे. कुठेतरी त्याला होल पाहिजे, कुठेतरी नळकंडी पाहिजे, जेणेकरून त्यांचा स्ट्रेस आउट व्हायला पाहिजे. मग मुलांना तुम्ही काय देताय? फक्त बसवताय अभ्यासाला आणि घरी आल्यावर मुलं बसतात बैठे खेळच खेळतात आणि मोबाईल समोरच बसतात. त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस ऑटोमॅटिकली वाढतच जाणार आहे. स्ट्रेस कमी व्हायला ते काही प्रयत्नच करत नसतील तर स्ट्रेस कमी होणार आहे. कसा कमी होणार आहे? तुम्ही छंद जोपासा. विद्यार्थ्यांनी आपला कुठला तरी छंद जोपासा जो स्ट्रेस बस्ट करायला, म्हणजे छिद्र जे बकेटला पडणार आहे ते याच्यात आउटलेटचा जो मार्ग आहे तो तुमचा छंदामधला येणार आहे, तुमच्या खेळांमधून येणार आहे. तुम्ही थोडासा बदल करणार आहे. तुम्ही अभ्यास करत असाल, तासभर अभ्यास करा, अर्धा तास अभ्यास करा, एक चक्कर मारा, जो स्ट्रेस आलाय तो घालवा. काही तुम्ही खा, तुम्हाला स्ट्रेस वाटतो, तुम्ही काहीतरी खा, तुमचा स्ट्रेस कमी होईल. तुम्ही थंडगार पाणी प्या, तुमचा स्ट्रेस कमी होईल. तुम्ही दीर्घ श्वसन करा, तुमचा स्ट्रेस कमी होईल. तुम्ही मोठ्यांदा बोला, त्याच्याने तुमचा स्ट्रेस, मनात ज्या गोष्टी आहेत त्या बोला ना, आरशासमोर बोला, तुम्ही कोणासमोर तरी बोला. तुम्ही स्ट्रेस आउट व्हा. तुम्ही ते मनात पुढत बसू नका. आणि जर नाहीतर ती बादली वाहतच जाणार आहे, त्याला आउटलेट पाहिजे. आणि आउटलेट हे स्ट्रेस आउट करण्याचे मार्ग नाही. तुम्हाला हे माहिती, मुन्नाबाई MBBS माहिती, तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये बोमीन इराणी काय करतात, नर्वस झाले की हसतात. हसा ना, खदखदून हसा. परमेश्वराने तुमच्याकडे एवढी दान दिलंय, शक्ती दिली आहे तुमच्याकडे, खडखडून हसा. त्याच्यामधनं तुमचा स्ट्रेस बाहेर येणार आहे. तुम्ही मेडिटेशन करा, स्वतःशी बोला, संवाद साधा मेडिटेशनमधून. आता ध्यान बऱ्यापैकी मीडियामधनं सगळ्या मुलांना माहिती आहे ध्यान काय करायचं, पण स्वसंवाद काय, स्वतःशी संवाद साधा. रॅन्जो सगळ्यांना माहिती आहे, 3 Idiots मधला रॅन्जो सगळ्यांना माहिती. तो काय म्हणतो स्ट्रेस आला की ऑल इज वेल. ऑल इज वेल म्हणजे काय? तुम्ही कुणाला सांगताय? तुम्ही दुसऱ्यांना सांगत नाही, तुम्ही स्वतःला सांगताय ऑल इज वेल. म्हणजे हा स्वसंवाद झाला, तुमचा स्वतःशी संवाद केलेला आहे. आणि दिल तो पागल आहे, हृदयाची, सगळ्यांच्याच हृदयाची राणी माधुरी दीक्षित, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांचा दिल तो पागल पिक्चर. त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की स्वतः करिश्मा कपूर स्ट्रेस आउट कशी काढते, तिचा म्युझिक लावते आणि ती डान्स करते. मग आजकाल दिलं ना तुम्हाला झुंबा आहे, एरोबिक्स आहे, हे स्ट्रेस आउट करण्यासाठी गरजेचं आहे. मग प्रत्येक शाळांमध्ये आजकाल आता ते घ्यायला पण लागले. पीटीचे तास असावे, झुंबा वगैरे करतायत मुलं. आणि नसतील करत योगा आहे, योगा आहे, मेडिटेशन आहे. या सगळ्या माध्यमातून तुमची ती भरलेली बकेटला आउटलेट मिळत गेले तर तुमचा स्ट्रेस ऑटोमॅटिकली कमी होणार आहे आणि मुली चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला लागणार आहे. पण तो स्ट्रेस कमी करण्यासाठी गाईड करणं मात्र आपलं काम आहे.
मुलांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता आणण्यासाठी काय उपाय? फोकस. शेवटी सगळ्याच गोष्टी आल्या याच्यातनं फोकसच वाढणार आहे. तुम्ही जे मेडिटेशन करणार आहे फोकस वाढणार आहे, एकाग्रता वाढणारा आहेच आहे. आणि त्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी तुम्हाला वाचन हे सुद्धा तुम्ही फोकसच ठेवणार आहे त्याच्यासाठी. आणि फूडमधनं शेवटी तुम्ही फॅट्स खाताय, मेंदू वाढीसाठीच खाताय. तुम्ही बदाम, अक्रोड जे काही अन्न खाणार आहे ते तुम्हाला ब्रेनला बूस्टच करणार आहे, ग्लुकोजच मिळणार आहे. पण अति तेलकट जंक फूड हे मात्र तुम्ही टाळलं गेलं पाहिजे, कारण त्याच्याने तुम्हाला झोपच येणार आहे, त्याच्याने तुमचा ब्रेन तल्लख राहणार नाही, बुद्धी तल्लख राहणार नाही. बुद्धी तल्लख राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य डायटच घ्यावं लागेल. म्हणजे फिरून फिरून गोष्टी परत तुमच्या आहारावरच येतात. चिंता आणि डिप्रेशन असलेल्या रुग्णांसाठी काय सांगा? वर्तमानात जगा, सगळ्यात सोपं. माणसाला भविष्याची चिंता असते, पण तुमचा वर्तमान जर चांगला असेल तर भविष्य नक्कीच वाईट असेल. आणि भूतकाळाला विसरा, पॉज करा, कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. कारण माणूस डिप्रेस कधी होतो, निराश कधी होतो आणि चिंता कधी करतो, जेव्हा त्याच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा तो माणूस डिप्रेशनमध्ये जायला लागतो, तेव्हा तो माणूस चिंता करायला लागतो. इथे बसून बाहेरच्या गोष्टींची चिंता करण्यात मतलब नाही, पुढच्या भविष्याची चिंता करण्यात मतलब नाही. गेलेला श्वास वापस येणार नाही आणि पुढचा श्वास मला आत्ता घेता येणार नाही. माझा आत्ताचा श्वास अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच श्वासावर माझा पुढचा श्वास ठरणार आहे. त्याच्यामुळे डिप्रेशन आणि चिंतेसाठी मी तुम्हाला वर्तमानातच जगा हेच थोडक्यात सांगेन. म्हणजेच माइंडफुल, तुम्ही तुमचं मन फक्त वर्तमानातच ठेवा. नकारात्मक विचारांना सामोरं जाताना कसं पाहिजे, कसे ते घालवले पाहिजे किंवा कसं पॉझिटिव्हिटी वाढवली? ओके, नकारात्मक विचार ऑटोमॅटिकली येतात आणि सकारात्मक विचार मात्र जाणून बुजून आणायला लागतात. याच्यासाठी मी एक कथा सांगायला मला आवडेल, चालेल? ओके. एक वैद्य असतात आणि त्यांची मुलगी असते, तिचं लग्न नुकतंच होतं वैद्य मुलीचं त्यांच्या, आणि ती लग्न होऊन सासरी जाते. सासरी गेल्यानंतर आपल्याकडे असतं सासू सुनांचं पटतच नाही, सासू त्रास देते, प्रचंड त्रास देते असं तिचं म्हणणं असतं. त्या दोघींचं कधीच पटत नाही, सारखा त्रास असतो, हिचे मूड गेलेले असतात, मूड स्विंग होतात. मग तिला असं कुठेतरी वाटायला लागतं, निगेटिव्हिटी वाटते की माझी सासू मेली पाहिजे, ती जर मेली ना तर माझा संसार सुखाचा होईल आणि मग मला तिला मारलं पाहिजे. पण कसं मारायचं, तर साप तर मेला पाहिजे पण काठी पण तुटली नाही पाहिजे. आणि ती तेव्हा विचार करते की माझे वडील वैद्य आहेत, मी वडिलांना जाऊन याचा उपाय विचारते. ती वडिलांना विचारते, वडिलांकडे येते, वडिलांना विचारते, बाबा मला सासूबाई खूप त्रास देतात, माझी सासू मला खूप त्रास देते आणि ती माझ्या संसारामध्ये नको आहे, तर मला असं विष द्या की त्या पण गेल्या पाहिजेत आणि नाव माझ्यावर नाही आलं पाहिजे. तिचे वडील वैद्य असतात, नावाजलेले व्यक्ती, ते खूप समजावून सांगायचा प्रयत्न करत असतात, पण हिची मनस्थितीच ऐकून घ्यायची नसते. तेव्हा मग त्याच्यावरती एक जाणून तोडगा काढतात. ते एका पुडीमध्ये तिला औषधं देतात आणि तिला सांगतात की हे औषध तू रोज चिमूटभर तुझ्या सासूबाईंच्या जेवणामध्ये घाल. पण त्याच्यासोबत तिला हे सांगतात की हे 6 महिन्यामध्ये तुझ्या सासूबाई त्यांच्या मार्गाला लागतील, पण हे 6 महिने मात्र तू त्यांची सेवा करायचीस, तू कायम हसतमुख राहायचंस, घरातलं वातावरण तू कायम हसतमुख ठेवायचंस, आनंदी ठेवायचंस, ही जबाबदारी तुझी आहे. वातावरण आनंदी राहायला पाहिजे, सासूबाईंच्या आवडीचं जेवण बनवायचं, शिवाय सासूबाईंची सेवा करायची. हे सगळं सासूबाईंना काय हवं नको फक्त रुंजी तू सासूबाईंच्या भोवती घालायची आणि हे मात्र तुला 6 महिने करायचं. मी म्हणते ठीक आहे, इट्स ओके, 6च तर महिन्यांचा प्रश्न आहे ना, मी करूच शकते. पण हा विचार तिच्या वडिलांनी तिच्या मनात पेरलेला हा एक सकारात्मक विचार असतो, ते बी पेरलेलं असतं आणि ती जाते. मग ती त्या पद्धतीने वागते. घरी गेल्यानंतर आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते. सासूबाईंची रोज संध्याकाळी पाय चेपून देण्या वगैरे सेवा करते. सासूबाईंना हवं नको बघते. सासूबाईंच्या मैत्रिणींना बोलवते, घरी पार्ट्या वगैरे होतात. खूप छान सगळ्या पद्धतीने चालू असतात सगळ्या गोष्टी आणि ती खूप आनंदाने या गोष्टी करत असतात. कारण तिच्या डोक्यामध्ये माहीत असतं हे फक्त आपल्याला 6 महिनेच करायचं आणि हे करत असताना सासूबाईंचं मन द्रवतं. सासूबाई पण म्हणतात माझी सून खूपच चांगली, म्हणजे मी जो विचार केला होता तशी माझी सून नाही आहे, ती खूप माझी सेवा करते. म्हणून ह्याही खूप आनंदी होतात आणि त्याही तिला मदत करायला लागतात.
काही तिला सुनेला काय हवं नको बघतात, सुनेच्या मैत्रिणींना बोलवणं, त्यांच्याशी गप्पा टप्पा करणं, सुनेला वेळ देणं, या सगळ्या गोष्टी त्याही करायला लागतात. म्हणजे पॉझिटिव्ह विचार सुनबाईंच्या मनामध्ये पेटला, पण त्याचे तरंग सासूबाईंपर्यंत पोहोचले, त्याचे व्हायब्रेशन सासूबाईंपर्यंत पोहोचले. सकारात्मक विचारांमध्ये एवढी ताकद आहे की तुमचे विचार समोरच्यांच्या पर्यंत पोहोचतात आणि सासूबाईंचं मनही बदललं, सासूबाई पण बदलल्या. आणि नंतर 6 महिने जेव्हा जवळ यायला लागतात तेव्हा या सुनेला वाटते की माझी सासू खूप चांगली स्वभावाने आणि ती मरता कामा नये. तेव्हा परत ती तिच्या वडिलांकडे येते आणि वडिलांना सांगते की बाबा, माझ्या सासूबाईंना मला म्हणजे मारायचं नाही आहे, तर तुम्ही मला आता त्याचं परत औषधं द्या की जेणेकरून त्या मेल्या नाहीत पाहिजे. तेव्हा वडील तिला 2-3 वेळा विचारतात की खरंच तुला असं पाहिजे का? आता याच्यावर तर औषध काहीच नाही आहे, पण तुला मनापासून वाटतं ना तुझ्या सासूबाईंनी मेलं नाही पाहिजे? तर ती म्हणते हो बाबा, खरंच आता मला त्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय आणि मला खरंच नको आहे असं. मग वडील सांगतात तिला, ॲक्च्युली ते औषध म्हणजे मीठ असतं. ते मीठ तुला मी जेवणामध्ये, सासूबाईच्या जेवणामध्ये फक्त चवीपुरतं घालायला सांगितलेलं असतं. मिठानेच आपल्या जेवणाची चव वाढते, मिठानेच तो गोडवा वाढतो आपल्या आयुष्यातला. पण त्याच्यासोबत जो मी सकारात्मक विचार तुझ्या मनात पेरला होता त्याचे तरंगही तुझ्या सासूबाईंच्यापर्यंत पोचले. तुझं वातावरण जे घरातलं नकारात्मक होतं, ज्या सतत तू आदळआपट करायची, सतत तू चिडचिड करायची, सतत तू सासूबाईंच्याबद्दल तुझी मन कलुषित होतं, ते सगळं कमी व्हायला तूच कारणीभूत आहेस. कारण तू ते पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतल्यास आणि तू त्या करत गेलीस, म्हणून आज तू या सगळ्या गोष्टींमध्ये तुला हे सगळं यश जे मिळाले ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. हे सकारात्मकतेचं बीज रोवावं लागतं स्वतःहून आपल्याला, ते ॲटोमॅटिकली येत नाही. आत्ताही हा टेलिकास्ट बघत असतील सगळेजण, तेव्हाही कदाचित बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार चालले असतील. तुम्ही स्वतः बघा आतमध्ये आपले विचार नेमके निगेटिव्ह चाललेत का पॉझिटिव्ह चाललेत. प्रत्येक वाक्यात, प्रत्येक लाईनमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये समोरच्याचे ॲक्शनला रिॲक्शन असते आपल्याकडे. आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला आपण रिॲक्ट होतो. तुम्ही डोक्यात तुमचा विचार करत बघा, एखादी लाईन पकडून मी जी बोलली किंवा एखादा शब्द पकडून कुठले विचार जास्त येतात? आपसूक निगेटिव्ह विचार येतात. पण सकारात्मक विचार आपल्याला करावेच लागतात, द्यावेच लागतात, त्याचं बीज रोवावंच लागतं. सकारात्मक विचार आपण एकट्याने केला तर त्याचं फळ आजूबाजूला आपल्याला डेफिनेटली स्वतःपासूनच सुरुवात करायची. तो करेल, हा करेल, कशाला? आपण आपल्यामध्ये बघायचंय, आपण स्वतःमध्ये बी रुजवायचंय आणि त्याचं ॲटोमॅटिकली व्हायब्रेशन्स तयार होणार आहे. पाण्यामध्ये खडा टाकला की तरंग कसे निर्माण होतात ना, तसा आपल्यामध्ये बी रोवलं ना, आपल्यामधनं व्हायब्रेशन्स ते क्रिएट होतात. मानसिक समुपदेशन करताना ऑनलाईन आणि प्रत्यक्ष समुपदेशन, हे काय आता ऑनलाईन पण समुपदेशन करतात, टेलिव्हिजन प्रत्यक्ष समोर पण बसून पेशंटला समुपदेशन करतात. कुठली थेरपी किंवा कुठलं जास्त म्हणजे सोपं जातं किंवा चांगलं आहे? ऑब्व्हियसली ऑफलाईन चांगलंच असणार आहे, कारण बॉडी लँग्वेज समोरासमोर दिसते ना आम्हाला. तिथे ऑनलाईनमध्ये काही कळत नाही ना, कारण तुम्हाला नखशिखांत पण तुम्हाला बॉडी लँग्वेज तुमची काय आहे हे पण सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ऑफलाईन समुपदेशन माझ्यासाठी तरी मी नेहमीच, आणि कसं असतं कॉन्फिडेन्शियल असतात त्या सगळ्या गोष्टी. आम्ही पण शपथ घेतलेली असते की तुमचे 4 भिंतीच्या बाहेर जाणार नाही. त्याच्यामुळे ऑफलाईन कधीही चांगलं. ऑनलाईनमध्ये माहीत नसतं पलीकडे कोण आहे, पेशंटलाही माहीत नसतं, पेशंट तेवढा ओपनअप होत नाही. पलीकडे तुम्ही जरी माझ्या इथे कोण आहे तुम्हाला काय कळणार आहे, आणि तुमच्या इथे कोण आहे मला काय कळणार आहे. हां, त्याच्यामुळे ऑफलाईन कधीही चांगलंच. पण आता कोविडपासून बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत आणि तेही तुम्ही तेवढ्या विश्वासाने आणि याच्याने दोन्हीकडनं व्यवस्थित झालं तर चांगलंच आहे. पण ते समुपदेशन हे पण 2 वे कम्युनिकेशन पाहिजे, नाहीतर ते मग काय होईल, लेक्चरसारखं होईल, प्रवचन केल्यासारखं होईल. 2 वे कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. मॅडम, आता शेवटचा प्रश्न, आहाराविषयी पालकांना काय सल्ला? पालकांना मी आता जी कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, प्रोटीन्स ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, हे सगळं आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आहे. आपली महाराष्ट्रीयन थाळी सगळ्यात अतिशय उत्तम आहे, ज्याच्यामध्ये 6 रसांचा वापर होतो: गोड, आंबट, तिखट, खारट,
तुरट आणि कडू. कडू मात्र पण तेवढीच महत्त्वाची आहे. ह्या सगळ्या रसांचा आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे आहे, काय म्हणतात, इन्क्लूड आहे. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये सगळे रस इन्क्लूड आहेत. म्हणजे भाजी असते, पालेभाजी असते, फळभाजी असते, कडधान्य उसळ असते, ताक, दही, दूध हे सगळं असतं. शिवाय कोशिंबिरी असतात, चटण्या असतात, तुमचं पंचामृत असतं आणि पोळी, भाकरी, भात सगळ्या पद्धतीने परिपूर्ण अशी महाराष्ट्रीयन थाळी आहे. ही महाराष्ट्रीयन थाळी खायला काही हरकत नाही, पण त्याचं प्रमाण आता थाळा नाही, थाळी नाही, आता तुमच्या छोट्या प्लेटमध्ये किंवा कटोरीमध्ये आलेलं आहे. कारण आपल्या तेवढ्या ॲक्टिव्हिटी होत नाहीत, आपलं तेवढे कॅलरीज बर्न होत नाहीत. सगळंच खा, थोड्या थोड्या वेळाने खा, 5-6 वेळा तुम्ही थोडं थोडं खा, पोटभर न खाता. म्हणजे ही कंटेल की सकाळी मी हे घेतलं, ब्रेकफास्टला मी हे घेतलं, तर दुपारच्या जेवणामध्ये मी काय घ्यावं आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यावं हे तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःही खा, मुलांनाही खाऊ घाला. शिस्तीत जगा पण मस्तीत जगा, असं मी म्हणेन सगळ्यांची. मॅडम खूप खूप धन्यवाद. नक्कीच अगदी मोलाची आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली. नक्कीच त्यातून प्रेक्षकांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत केली, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते. कारण बार्शी टाइम्सने मला ही संधी दिली बोलण्याची, व्यक्त होण्याची, त्याबद्दल तुमचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि नवरात्रामध्ये हे एका काय म्हणतात, नारी शक्तीला तुम्ही हे खूप छान पद्धतीने तुम्ही करत आहात की बार्शीमधल्या काही अशा नारी शोधून काढताय आणि त्यांना तुमच्यासमोर व्यक्त होण्याची संधी देताय. हे खूप महत्त्वाचं काम तुम्ही करत आहात. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची मनापासून आभारी आहे. तर आता आपण पाहिलं की मॅडमने जे आहाराविषयी किंवा मानसिक समुपदेशावर सांगितले, खरं तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की आपण आहार घेतो, पण तो कितपत घेतला पाहिजे, कुठला घेतला पाहिजे, हाही खूप महत्त्वाचा आहे. आता जी मॅडमने आपल्याला माहिती सांगितली त्याबद्दल नक्कीच आपल्यालाही फायदा होईल आणि आपण कुठला आहार घेतला पाहिजे हेही आपण आता ठरवून, डाएट म्हणजे काय त्याही डाएटने आता प्लॅन आपण करू शकतो. बंडूभाई शहा ज्वेलर्स प्रस्तुत जागर नारी शक्तीचा यामध्ये आपण सध्या इथेच थांबतोय. पाहत राहा बार्शी टाइम्स. धन्यवाद.